शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये जुंपली आहे। तर शिवसैनिकांना बंदुकीची भाषा करायची नाही असं म्हणत राऊतांनी पुन्हा शिवीगाळ केली आहे। बघूयात। माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, तो मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून मग खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी, चल। शिंदेच्या शिवसेनेत गेलेले ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत हे आमने सामने आलेत। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मुलीसाठी नगरसेवक पदाचं तिकीट मागितलं नव्हतं, पण मनसेला तिकीट जाऊ नये म्हणून माझ्या खांद्यावर बंदूक ठेवल्याचा दावा संजय दिना पाटलांनी केला। त्यानंतर राऊतांनी बंदुकीवरून शिवीगाळ करत हल्लाबोल केला। म्हणजे मला खासदारकी दिली, माझ्या मुलीला ते बोलतात आम्ही तिकीट मागितली नव्हती, तो मनसेला ती सीट जाऊ नये म्हणून मग खांद्यावर माझ्या बंदूक ठेवली। का राजूलला लढवा, राजूलताईंना लढायची काही शोक नव्हता। राजूलताई पूर्ण माझा मतदारसंघ बघत होते हां, आणि त्यांनी मनसेला जाऊ नये, नाही तर मनसे तिकडे त्या अनिशाताई होत्या आमच्या, हां त्यांना मनसेला गेली असती तर त्यांना गेली असती सीट। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी, चल। हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू, मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला, शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस। हे धंदे करायचे नाही, गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची, ती बंदूक घातली जाईल। चला मला बोलायचं आहे ते बोललोय मी, ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी। बंदूक काय दाखवतो तू आम्हाला, सिक्युरिटी काढून ये जी तुला Z+ काय दिली आहे ना, चल आता बघतो मी। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले, हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या। संजय दिना पाटलांना शिवीगाळ केल्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं राऊतांचं मानसिक संतुलन बिघडल्याची टीका केली आहे। त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। युबीटीचे सर्व सैनिक पक्षाच्या ऱ्हासाला संजय राऊत यांना जबाबदार समजतात। ज्या पद्धतीमध्ये हे बोंबलणारा भोंगा पक्षाचा नेता कुठेतरी मागे राहतोय आणि हेच पुढे चालतायत। संजय राऊत आता सध्या शिवीगाळ करतायत, मला वाटतं मागे पुढे ते दगड मारायला कमी करणार नाहीत। आता सगळे लोक मतदारसंघाच्या विकासासाठी, कामासाठी, निधीसाठी त्या ठिकाणी पक्ष सोडतायत आणि यांच्या वागणुकीमुळे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंशी वाद नव्हता, पण एका व्यक्तीमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला सोडलं असं संजय दिना म्हणाले। आमदार खासदारकीसाठी मी उद्धव ठाकरेंकडे गेलो नाही, तर उद्धव ठाकरेंनीच मला बोलावलं असंही संजय दिना पाटील हे म्हणाले। इतने बड़े लीडर है, इतने पार्टी के, उनके थ्रू में नहीं गया पार्टी में, वो मेन प्रॉब्लम है। इसके लिए उन्होंने इतना 7 साल हमको, मेरे सब लोगों को टॉर्चर किया। उनको ऐसा था कि हमें उनके थ्रू जाना चाहिए था। मेरे को उद्धव साहब ने खुद बुलाए, मैंने गया था कि मेरे को पार्टी में लो, मेरे को आमदार खासदार की दो। उन्होंने मेरे को बुलाया था, मेरे को पहला 2014 में भी बुलाए थे। पण हे का सांगत नाही की माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले। मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही, आणि त्यानंतर मी अदृश्य झालो, आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले। हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दाराने सगळ्या। फुटलेल्या खासदारांच्या विरोधात उद्धव ठाकरेंच्याही आधी संजय राऊतांनीच ऑपरेशन तुडवाची घोषणा केली। त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेत आलेल्या संजय जाधव यांनीही राऊतांना थेट आव्हान दिलं। राजकारणामध्ये काही लोक आरोप प्रत्यारोप करीत असते, ते आपण सहन करायचे, जिथं उत्तर द्यायचं तिथं उत्तर देऊ, आणि कोणी अंगावर आलं त्याला शिंगावर घेऊ। आता राऊत साहेब म्हणले की बाबा आम्ही तोडवा, आता तुझ्या आईला तू काय तोडणार आहे आम्हाला? राऊत साहेब एक मोठा वक्ता आहे, देशाच्या राजकारणामध्ये एक स्वतःची उंची निर्माण करणाऱ्या व्यक्तीनं
तुडवायची भाषा करू नये. तुम्हाला कधी निवडणूक लढूनच माहित नाही. सर्वसामान्य माणसाची काय अडचण आहे, लोकांच्या काय गरजा आहेत, हे जनतेतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला कळू शकते. हे डायरेक्ट झालेच ना, त्यामुळे ह्याला खालचं काहीच माहित नाही. काल नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या शिवसैनिकांनी निदर्शनं केली आणि गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावरून आष्टीकरांनीही भिडले असते तर कोणी कुणाला तुडवलं असतं हे दिसलं असतं अशा शब्दात इशारा दिला. कालही बघितलं असेल, मी काल सुद्धा तिथं 20-25 माणसांनी मला काळे झेंडे दाखवायचा प्रयत्न केला. त्यामध्ये जिल्हा प्रमुख होते, दुसरे आमचे तालुका प्रमुख होते. मी थांबणार सुद्धा होतो तिथं, पण ते पोलीस प्रशासनाचं विनंती होती की नका थांबू साहेब. मी लगेच त्यांना फोनसुद्धा केला, तर त्यांचं असं मत होतं की साहेब आम्हाला फारच वरून प्रेशर होतं, म्हणून आम्ही जास्तीत जास्त काय करू शकतो तर तेवढा केला. आणि जर खरोखरच जर भिडले असते तिथं तर काय झालं असतं हे त्यांनाही लक्षात. नेमकं काय झालं असतं? काय गेलं असतं, काय कोण कोणाला तुडीला असतं बघितलं असतं. फुटलेल्या खासदारांना तुडवण्याचं आवाहन संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनीही केलंय, पण त्यावरून बंडखोर खासदारही आक्रमक झालेत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.